स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना कोल्हापुरात फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे। मात्र अशा अनेक अडचणी याआधी माझ्या आयुष्यात आल्या। कोण गेलं कोण आलं याचा मला फरक पडत नाही, अशा शब्दात आमदार सतेज पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। शाहू स्मारक भवनमध्ये वह्यावाटप कार्यक्रमासाठी आमदार सतेज पाटील आले होते। या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। सामान्य माणूस आमच्या सोबत आहे, तोपर्यंत काळजी नाही। पक्ष फोडाफोडी आणि कार्यकर्त्यांची फोडाफोडी हे प्रसंग माझ्या आयुष्यात अनेकदा आले आहेत। मात्र सर्वसामान्य जनता हीच आमची ताकद आहे। लोकांचा मिळालेला प्रतिसाद पाहता सामान्य लोकांना फोडाफोडीचं राजकारण आवडलेलं नाही। सामान्य लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणार म्हणून लोक आमच्याकडे अपेक्षेनं बघतात आणि ते काम आम्ही करत आहोत, असं म्हणत एक प्रकारे आमदार सतेज पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी सज्ज असल्याचं सांगितलं। मी म्हणतो सामान्य माणसं जोपर्यंत आमच्याबरोबर आहेत त्यामुळे कुठलाही ऑपरेशन असू दे काही असू दे त्याला अडचण या ठिकाणी येणार नाही। हे प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये अनेकदा आलेले आहेत, परंतु सामान्य माणसं हे आमच्या हेतूबद्दल या ठिकाणी कन्फर्म आहेत। त्यामुळे मला कोण गेलं कोण आलं याच्यामुळे फरक पडणार नाही। जनता आमच्याबरोबर हे पुन्हा सिद्ध होईल। तुम्ही एक भावनिक साथ घातली की मी जिल्ह्यात एकटा राहिलेलो आहे, तुम्ही माझ्यासोबत आहात का? नाही, लोक शेवटी आता काल चंदगडचा दौरा केला। चंदगडमध्ये जवळजवळ 500-600 लोक त्या ठिकाणी आली होती। मग आज जो काय प्रतिसाद लोकांचा आज गेल्यानंतर आम्हाला या ठिकाणी मिळतो याचा अर्थ सामान्य माणसाला हे आवडलेलं नाही। जे काय राजकीय घडलेलं आहे हे लोकांना आवडलेलं नाही आणि म्हणून लोक आता आमच्याकडं किंवा माझ्याकडं असेल, महाविकास आघाडी म्हणून असेल की बाबा सामान्यांच्या प्रश्नाला चालना देणारं म्हणून आमच्याकडे बघतात आणि ते आम्ही करण्याचं काम करतो। अहमदाबाद विमान अपघात कशामुळे झाला याची माहिती लोकांपर्यंत यायला हवी। विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे। या सर्व प्रकरणाकडे गांभीर्यानं बघणं गरजेचं असून कुटुंबियांना सांत्वन करणं गरजेचं आहे। फोटो सेशन करून नेमकं काय मिळणार हे कळत नाही। भारतात ही घटना झाल्यानं प्रवाशांमध्ये भारताबद्दलची विश्वासार्हता निर्माण करणं महत्त्वाचं आहे। भारतात यापुढे अशा घटना घडणार नाहीत असं चित्र जगासमोर जाणं गरजेचं असल्याचंही आमदार सतेज पाटील यांनी म्हटलंय। आणि आज भारतामध्ये ही घटना घडल्यानंतर याच्या मूळ कारणामध्ये जाणं काही तांत्रिक दोष होता का? कारण की जे प्रवासी भविष्यकाळात किंवा आत्तासुद्धा प्रवास करतात त्यांच्यामध्ये भारताबद्दलची विश्वासार्हता निर्माण करणं हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। आणि म्हणून मला वाटतं सरकारनं यामध्ये तातडीनं पावलं उचलून चौकशी पूर्ण करून जी काही कारणं असतील काही असू दे ती लोकांच्या पुढं आणून उद्याच्या भविष्यकाळात हे भारतामध्ये घडता कामा नये अशा पद्धतीची इमेज ही जागतिक पातळीवर जाणं हे आपल्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे आहे। प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय। या संदर्भात राज्य सरकारनं एक समिती नेमली आहे। या समितीला कार्यकाळ द्यायला हवा। केवळ जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत म्हणून दिखाव्यासाठी समिती स्थापन होता कामा नये असा टोला त्यांनी लगावला। देवेंद्र फडणवीस साहेबांनी भाषणामध्ये सांगितलं होतं आमचं सरकार आलं की आम्ही कर्जमाफी करू। अजितदादा म्हणतात मी कधी शब्द या ठिकाणी दिला होता। आत्ता बच्चू कडूंना एक आश्वासन देण्यात आलेलं आहे, त्यात कार्यकाल लिहिला पाहिजे की किती दिवसात ही समिती अहवाल देईल आणि किती दिवसात ही कर्जमाफी होईल। नाहीतर समितीचा अहवाल हा अजून 1-2 वर्ष चालायचा। फक्त जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत म्हणून ही समिती स्थापन होता कामा नये। या राज्यातल्या निवडणुका आहेत म्हणून या समितीची स्थापना होऊन फक्त त्याच्यासाठी देखाव्यासाठी न होता तातडीनं आणि किती दिवसात सरकार निर्णय घेणार हे यातलं महत्त्वाचं। स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी प्रभाग रचना करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला होता। मात्र 2 वर्षांपूर्वी कायदा बदलण्यात आला आणि आता हे सर्व अधिकार नगरविकास विभागानं घेतलेत। यावर आमचा आक्षेप आहे। राज्यात प्रभाग रचना करताना कोणत्याही दबावानं प्रभाग रचना करता कामा नये। राज्यातील प्रत्येक प्रभाग रचनेवर आमचं बारीक लक्ष असेल। अधिकाऱ्यांनी चुकीचं आणि दबावाखाली काहीही करू नये असा इशाराही त्यांनी दिलाय। आमची भूमिका काँग्रेस पक्ष म्हणून असणार आहे की या राज्यामध्ये प्रभाग रचना करताना दबावानं कुठलंही प्रभाग रचना होता कामा नये। कुठंतरी नियम बाजूला ठेवून या ठिकाणी होता कामा नये आणि राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामधल्या प्रभाग रचनेवर काँग्रेस पक्ष
महाविकास आघाडी म्हणून आमचं बारकाईनं लक्ष या ठिकाणी असणार आहे आणि आमच्या अधिकाऱ्यांना देखील सूचना आहे, विनंती आहे की आपण चुकीचं दबावाखाली कुठलं या ठिकाणी करू नये. या राज्यामध्ये जो मॅन्डेट आहे तो लोक निवडणुकीमध्ये देऊ देत. राज्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर बोलताना आमदार सतेज पाटील यांनी दोघे एकत्र येत असतील तर काँग्रेस म्हणून आमच्या त्यांना शुभेच्छा असल्याचं सांगितलं. तर राज्यातील वाढती गुन्हेगारी पाहता गृह खातं हे स्वतंत्ररित्या हवं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.